महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ते यवत दरम्यान भिगवण गावापासून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या पथदिव्यांचे काम सुरू झाले आहे। याबाबत संध्या लाईव्हने हे काम चालू होणार अशा प्रकारची बातमी दाखवली होती। यासाठी येथील सागर हॉटेलचे व्यवस्थापनाशी शेट्टी यांनी डीपीजी पोर्टलच्या माध्यमातून हायवेवर होणारे अपघात आणि अंधाराचा फायदा घेऊन होणाऱ्या चोऱ्या याबाबत तक्रार केली होती। या कामासाठी शेट्टी यांनी वर्षभरात 4 ते 5 वेळा प्रयत्न केला होता, परंतु हायवे प्रशासनाने एवढे मोठे बजेट नसल्याचे कारण पुढे करून या कामाकडे दुर्लक्ष केले होते। परंतु हायवेवर होणारे वारंवार अपघात आणि चोऱ्या याचे सातत्याने पाठपुरावा केल्याने एवढ्या मोठ्या कामाला यश आल्याचे पाहावयास मिळत आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर ते यवतच्या दरम्यान स्टेट लेटचं काम आज चालू झाले आणि आपण पाहू शकता या ठिकाणी बघा, आता खड्डे घेण्याचं प्राथमिक जे काम असतं ते चालू झाले। तर बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी मागणी होती की या हायवेवर अनेक ठिकाणी चोऱ्या होत होत्या, त्याचप्रमाणे अपघात घडत होते आणि स्टेट लाईनची मागणी या ठिकाणी होती। पण प्रत्यक्षात मात्र या भागातील सागर हॉटेलचे व्यवस्थापक शशी यांनी अथक प्रयत्न करून पाठपुरावा करून त्यांच्या प्रयत्नाला आज यश आलेलं दिसतंय आणि आपण पाहतो या हायवेवर इंदापूरपासून आणि पुढं यवतपर्यंत खड्डे घ्यायचं काम चालू आहे आणि थोड्याच दिवसात या हायवेवर सुसज्ज अशी स्टेट लाईन उभारणार असल्याचं सांगितलं जाते। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।